तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला डेली रुटीन असणार आहे. म्हणजे माझं जे डेली रुटीन आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आता मी उठलेली आहे, तर घर आपण वगैरे आवरून वगैरे घेऊया आणि मग भेटूया. तर बघू शकता अथर्व सुद्धा झोपून उठलेला आहे. गुड मॉर्निंग गाईज, बोल. कैसे हो? तर अथर्वकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण बेडरूम पासून करणार आहे. तर बेडरूम आपण पहिला आवरून घेऊया. बेडरूम आवरतीये. तर अथर्व कसा मधी मधी करतोय बघू शकता तुम्ही. तर गाईच रात्री लेट झालेलं, त्यामुळे रात्रीची भांडी काय घासले नव्हती, त्यामुळे सकाळी पटकन घासून टाकली. लादी वगैरे पुसायला घेतली. लादी पुसताना आता ते मध्ये मध्ये करतच होते. मी तर बघत असं मस्तपैकी बाहेरून म्हणजे वाटून वगैरे लादी समजा पुसून घेतली. लादी पुसली, घरी घर स्वच्छ करून आंघोळी गेली. आंघोळी करून पाऊस पडत होता. कपडे धुवून घेतले. ही खिडकी पूर्ण भरलेली हॉलमधली, त्यामुळे मी बेडरूमच्या खिडकीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी गेली. भरपूर पाऊस पडत होता. कपडे वाळत टाकले. किचनमध्ये आले. कुकर लावलेला होता. लसूण सोलला, मस्त ठेचून घेतला. त्यावर कुकरसुद्धा आपला रेडी झालेला होता डाळ भाताचा. तर त्यातनं पटापट भांडे बाहेर काढले. भांडे बाहेर काढून ठेवले. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. डाळीला फोडणी देते. जिरं, मोहरी, हळद, लसूण, कढीपत्ता हे सगळं टाकून मस्तपैकी डाळीला फोडणी द्यायला लागलेली. अथर्व पाठीमागेच होता, मला खेचायला लागलेला तो. डाळीला मस्त फोडणी वगैरे दिली. बघू शकता एकदम फोडणी दिल्यावर इतका छान वास येत होता ना. अथर्व बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला तो. तर मग नुसतं डाळ भात नाही आवडत मला खायला, त्यामुळे मी पापड पण तळले. त्यावरती किटलीतलं तेल संपलेलं, त्यामुळे मी खालतून कॅन काढला, त्यातलं तेल वगैरे काढलं. मस्तपैकी पापड फ्राय केले. रात्रीची पनीरची भाजी होती. सकाळी दुपारचं जेवण वगैरे करून झालंय. आणि आता मी अथर्वला झोपवणार आहे. बाबू तू निंदी करणार ना? करणार ना? गाईजला बोल मी झोपून उठतो आणि मग तुमच्याशी बोलतो. बाय गाईज. बाय बाय. आता वाजलेले आहेत 4. तर आम्ही उठलेलो आहेत. अथर्व सुद्धा उठलेला आहे. अथर्व झोपलेला होता, मी तर झोपलेलीच नव्हती, मी जागी होते. तर बघा अथर्वची कशी मस्ती चालू आहे. अथर्वला पाहिजे आहे माझा फोन, पण त्याला हा फोन दिलेला आहे तरी सुद्धा त्याला नको आहे. आणि त्यांनी फोन आपटलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं वरती काय झालेलं आहे. तर बघा अथर्व कशी मस्ती करतो. आणि घर क्लीन केलेलं. आता इथून स्टार्ट होणार आहे आपलं रात्रीचं. म्हणजे रात्रीचं जेवण मी बनवायला घेणार होते, कारण मला खाली दांडिया खेळायला जायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आज पटकन जेवण आवरूया. म्हणजे कसं जेवण पटकन झालं की खालती जाऊन निवांतपणे बसायला येतं. तर बसायला येतं. लेडीज वगैरे असतात, त्यांच्यासोबत गप्पा मारायला येतात. तर चला आपण जेवण स्टार्ट करूया. तर मी नाही तर वांग बनवून रेडी होतं. तर आपण जेवणाला स्टार्ट केलेलं 4:08ला. तर आता चला बघूया आपण आपलं जेवण कितीला कंप्लीट झालं आहे. तर आपलं 5ला 9 मिनटं कमी असताना आपण पूर्ण जेवण जे आहे ते पूर्ण बनवून घेतलेलं आहे. तर जेवण बनवून झालेलं होतं. तर आता मी तयारी करायला घेते, कारण खाली मला गरबा खेळायला जायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता आवरून घेऊया पटकन.
जेवण पटकन झालेलं आहे. तर ब्लाऊज बघितलं तर ब्लाऊजच बसत नव्हतं, वजन इतकं वाढलं त्यामुळे ब्लाऊजच बसत नाही. मग काय बसले शिलाई काढायला. शिलाई काढून अशी साडी सिंपल वगैरे वेअर केली, साडी सिंपलमध्ये घातली, थोडीशी साधेच केस बांधले आणि मग नंतर बघू शकता माझा लुक. तर तुम्हाला लुक कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला नक्की विचारा. पिलू बघा काय बोलतो ऐका. तर गाईज खाली गेलते गरबा खेळायला, पण आतरोनी काही खेळूनच दिला नाही. तो झोपून गेला, काही खेळायलाच भेटलं. आम्ही दांड्या खेळून घरी आलोय आणि आतरो बघा किती रडतोय. तो रडतोय. गाईज मी आता जेवायला बसले, जेवायला. तर गाईज ब्लॉगचा मी शेवट करत आहे. तर आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हळूहळू शिकेन मी, काय चुकत असेल तर सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.